संपूर्ण सणांची राणी, संपूर्ण सणांची महाराणी म्हणून दिवाळीला ओळखलं जातं. ह्या काळामध्ये त्याच रात्री मंत्राला सिद्धी प्राप्त होते, तेव्हा ती लक्ष्मी स्थिर होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये शुभ योग येते. हा त्यामागचा अर्थ आपल्याला सांगितला जातो. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवतांचा वास आहे आणि गावो विश्वस्य मातरा. नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी पितरांसाठी तर्पण सांगितलेलं आहे. त्याला काली चौदस म्हणतात. मध्यंतरी आता वाद सुरू होतीलच. 21ला दिवाळी साजरी करायची का 22ला दिवाळी साजरी करायची, असा सगळा शास्त्रीय तो संदर्भ आहे. नमस्कार मंडळी, मी तृप्ती येवले तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये द टू डीप टॉक. तर आता लवकरच दिवाळी सुरू होणार आहे आणि त्याच दिवाळी मागच्या खऱ्या कहाण्या, खरं रहस्य जाणून घेण्यासाठी आज आपण भेटणार आहोत मयुरेश विस्पुते गुरुजी यांना. चला तर मग सुरू करूयात आजचा आपला पॉडकास्ट. नमस्कार गुरुजी. नमस्कार, जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. तर गुरुजी, आज आपण दिवाळीविषयी बोलणार आहोत. तर दिवाळीच्या बऱ्याचशा कहाण्या आपण ऐकलेल्या असतात, जसे की ऐतिहासिक, आणि जसं आपण ऐकतो की प्रभू रामचंद्रांचं आगमन झालं होतं या दिवशी, किंवा नरकासुराचा वध झाला होता. तर तुम्ही याविषयी काय सांगाल की ही दिवाळी आपण का साजरी केली पाहिजे आणि यामागचं खरं रहस्य काय आहे? दिवाळी हा जो काही पर्व आहे, आपलं सनातन हिंदू धर्म पहिल्यापासूनच वेगवेगळ्या सणासाठीच प्रसिद्ध आहे. कारण की आपल्या धर्मातलं तत्व एक आहे की जे काही रहस्य आहे, एखाद्या तिथीचं विशेष रहस्य आहे, त्या प्रत्येक तिथीला चांगल्या पद्धतीनं आपण त्या निसर्गाशी कसं एकरूप होता येईल, यासाठी प्रत्येक सणामागे काही ना काहीतरी कारण दडलेलंच आहे. आणि संपूर्ण सणांची राणी, संपूर्ण सणांची महाराणी म्हणून दिवाळीला ओळखलं जातं. तुम्ही अन्य कोणतेही सणवार बघितले तर ते हार्डली एका दिवसाचे 2 दिवसाचे असतात. पण मुख्यतः दिवाळी हा एकमेव असा सण आहे की तो अगदी वसुबारस पासून ते आपल्या भाऊबीजेपर्यंत खूप मोठा पिरियड तो आपल्या सणांचा आहे. आणि म्हणूनच त्याला वेगवेगळे महत्व आहे. आता दिवाळीच्या विषयी जर तुम्ही शास्त्र चिंतन केलं तर त्याला वेगवेगळ्या कथा, वेगवेगळ्या घटना त्याला प्राप्त झालेल्या आहेत. सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं जे कारण सांगितलं जातं, मी आता थोडंसं पौराणिक संदर्भ न देता मी आता तुम्हाला तंत्रोक्त संदर्भ सांगतो. आपल्या लक्ष्मी तंत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की शरद पौर्णिमा ते आताची जी काही अमावस्या आहे, म्हणजे कोजागिरी पौर्णिमा ते अमावस्या, हा जो काही 15 दिवसाचा काळ आहे, या काळामध्येच समुद्र मंथन ही प्रक्रिया घडल्या गेली. अशी कथा अशी सांगितली जाते की दुर्वासा मुनींनी ज्यावेळी स्वर्गामध्ये ते भेटायला गेले, तर देवराज इंद्रांनी त्यांचा एक वेगळा आदरातिथ्य केल्यानंतर त्यांनी दुर्वासा मुनींना एक खुश होऊन दुर्वासा मुनींनी इंद्राला एक हार अर्पण केला. इंद्राने तो हाराचा अपमान केला. त्यामुळे दुर्वासा मुनींनी शाप दिला की हे जे काही स्वर्ग आहे हे लक्ष्मी विहीन होऊन जाणार, आणि इंद्र साहजिकच दारिद्र्य त्याला भोगावं लागलं. मग स्वर्गातूनच जर कधी महालक्ष्मी लुप्त होऊन जाणार तर मग स्वर्ग चालणार तरी कसा? मग सर्व देवदिकांनी एकच सांगितलं, कर्दम आदी मुनींनी सांगितलं की त्या लक्ष्मीचं तुम्हाला आवाहन परत करायचं आहे. मग ती समुद्र मंथनाची ती कथा सर्वांना माहिती आहे. वेगवेगळ्या पारिजातक असे, उच्च श्रवा नावाचा घोडा, हत्ती, अगदी सगळे रत्न यामधून एक 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 त्या मंथनातून निघत गेले. धनत्रयोदशीचा दिवस आहे, त्या दिवशी धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले आणि त्याच्याच नंतर महालक्ष्मी प्रकट झाली, अशी पण कथा सांगितली जाते. म्हणजे शरद पौर्णिमा ते आपली दिवाळी हा जो पिरियड आहे, हा माता महालक्ष्मीचा आविर्भाव दिवस मानला जातो. आपल्या तंत्रशास्त्रामध्ये दशमहाविद्या आहेत, ज्यावरती आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल. तर ह्या दशमहाविद्यामध्ये असलेली जी कमलात्मिका आहे, तिचंही त्या दिवशी पूजनाला विशेष महत्व आहे. दशमहाविद्यापैकी असलेली कमलात्मिका हिचा तो प्रादुर्भाव दिवस मानला जातो. त्यामुळे याला तंत्रोक्त तो खूप महत्व आहे. जिथून लक्ष्मी क्षीरसागर तनया, की जी त्या समुद्रातून उत्पन्न झाली वगैरे असं वर्णन आपल्या ग्रंथामध्ये सापडतं. तो म्हणजे हा दिवस म्हणजे दिवाळी. नंतर त्याला एक वेगळा पौराणिक संदर्भ असा आपल्याला सापडतो की प्रभू रामचंद्र हे म्हणजे दशहरा, ज्यावेळी रावणाचा दहन झालं, रावणाचा अंत झाला, मग तिथून त्यानंतर ते आपल्या
तोच मुहूर्त शोधून किंबहुना योगायोग म्हणू आपण, की त्याच वेळेला ते अयोध्येमध्ये वापस आले आणि मग नंतर तो दिवाळी सण हा साजरा झाला. असाही त्याला पौराणिक सगळा संदर्भ त्याला आपल्याला प्राप्त होतो. म्हणजे याला आणि अनेक अशा कथा आहेत. म्हणजे तुम्ही जर कधी दक्षिण भारतात गेलात, कर्नाटकामध्ये गेलात, तर तिथे पण वेगवेगळ्या कथा आहेत. म्हणजे एका सणाचे इतके वेगवेगळे अँगल तुम्हाला दिसतील आणि त्याला वेगवेगळ्या कथा ऑलरेडी प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे याला खूप महत्त्व आहे. दिवाळीचा पहिला दिवस आपण वसुबारस म्हणून साजरा केला जातो. तर याचा खरा अर्थ काय आहे? ही एक गौपूजा आहे की त्यामागे ग्रह आणि ऊर्जेचं काही महत्त्व आहे का? महत्त्व खूप जास्त आहे. मुख्य जेव्हा तुम्ही लक्ष्मी तत्वचा अभ्यास करता, लक्ष्मी रहस्य जेव्हा तुम्ही वाचण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करता, जसं आपलं श्रीमद भागवत आहे किंवा भगवद्गीता आहे. भगवद्गीतामध्ये विभूती योग सांगितलेला आहे, की भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, की माझं स्वरूप काय-काय आहे? मी ऋषीमध्ये कोण आहे? मी वृक्षामध्ये अश्वस्थ म्हणजे मी पिंपळ आहे. आपली विभूती सांगितलेली आहे श्री हरी विष्णूंनी. तसं माता लक्ष्मीने सौभाग्य तंत्र नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये असं वर्णन केलेलं आहे, की माता लक्ष्मीचा निवास कुठे-कुठे आहे. तर तिथे पहिलं जे आहे शब्द तो आहे गोमय. म्हणजे गायीच्या शेणामध्ये माता लक्ष्मीचा हा निवास सांगितला आहे, की गोमय वसते लक्ष्मी. आणि गाय हा एकमेव असा प्राणी आहे. बघा तुम्ही एक सगळ्यात अगोदर लक्ष्मी हे तत्व समजून घ्या. लक्ष्मीला फक्त तुम्ही एक देवी म्हणून बघू नका. एक मी अगदी आर्थिक दृष्ट्या तुम्ही बघा, की जिथून तुमचा अ, आर्थिक सोर्स जिथून येणार आहे ती आपली खरी लक्ष्मी. आणि आपण आपला जो सनातन हिंदू धर्म किंवा आपला भारत देश असेल, हा पहिल्यापासून कृषी प्रधान आहे. त्यामुळे गोवंश हा मुख्य ही लक्ष्मीचा सोर्स आहे. तिथूनच तर गो उत्पादन अगदी सगळं केलं जातं. तुम्ही जर कधी श्रीमद भागवत वाचलं, तर श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे, की नंद राजा म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे वडील यांच्याकडे हजारो गायी होत्या. म्हणजे पूर्वी गायीच्या मापावरनं राजाचं राज्य अधिक्य बलाधिक्य ओळखलं जायचं. म्हणजे लक्ष्मी कशी काउंट केली जायची? तो पशुधन. शब्द पण काय आहे? पशुधन. म्हणून त्या गोवंशापासूनच आपली खरी लक्ष्मी सुरू होते. दूध असेल, दूध दुभतं सगळं तिथून आपलं ते सुरू होतं. दह्याला, दुधाला सुद्धा लक्ष्मीचं रूप मानलं जातं. म्हणून जिथून लक्ष्मीचा सोर्स सुरू होतो आहे, सगळ्यात अगोदर तिची पूजा. म्हणून गोवत्स द्वादशी. मला असं वाटतं, की ऊर्जेचं असं गणित आहे, की सगळ्यात अगोदर तुम्हाला शुद्धी, जे काही गोमय असेल, गाईचं गोवंश असेल, जेव्हा तुम्ही त्याला स्पर्श करता, तर तुमचं जे काही तुमची बॉडी आहे, ही ऑलरेडी क्लीन होते. मी एका चांगल्या संशोधन केंद्रामध्ये गेलो होतो, ज्या ठिकाणी गोवंशावरती संशोधन होतं. त्यांनी सांगितलं होतं, की गाईचं गोमूत्र किंवा गाईचा ज्या ठिकाणी वास असेल, त्या ठिकाणी एक वेगळी ऊर्जा असते आणि हे त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. तर मला असं वाटतं, की सगळ्यात अगोदर जो 365 दिवसामध्ये जे काही 360 दिवस तुम्ही नकारात्मकतेमध्ये तुम्ही घालवता, तर एवढा आनंदाचा सण तुम्ही करणार आहात, तर एकदा त्या गाईचं पूजन करून, वात्सल्याचं पूजन करून तुमचं आयुष्य हे नवीन वळणावरती यावं म्हणून गोवत्स्याचं पूजन त्या दिवशी सांगितलेलं आहे. गुरुजी, वसुबारस याच दिवशी मोठासा धनयोग तयार होतो, जो की अजून लोकांना माहित नाहीये. हे जे दिवस आहे वसुबारस पासून तर अगदी भाऊबीजेपर्यंत ते दिवसच आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार किंवा आपल्या मान्यतेनुसार हे शुभ आहे. असा विशिष्ट धनयोग मला असं वाटतं, की सगळ्यात अगोदर तुमचे ज्या ठिकाणून तुमची लक्ष्मीचं उत्पन्न होतं आहे, जिथून त्या लक्ष्मीचा प्रवास सुरू होतो आहे, त्या ठिकाणाला तुम्हाला पूजन सांगितलं. जेव्हा तुम्ही गाईचं पूजन करता, तर तुमच्या पत्रिकेतलं जो शुक्राचं प्राबल्य आहे, ते शांत होतं. म्हणजे त्याचा काही प्रकोप असेल, तर तो शांत होतो आणि गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवतांचा वास आहे. आणि गावोहो विश्वस्य मातरः. गाय ही संपूर्ण विश्वाची माता आहे. म्हणून ज्याही ग्रहांचे दोष असतील, त्या मायमाऊलीच्या स्पर्शाने, पूजनाने सगळे दूर होऊन जातील आणि तुमच्या आयुष्यामध्ये शुभ योग येतील. हा त्यामागचा अर्थ आपला सांगितला जातो. अजून तुम्हाला सांगतो काही-काही लोकांच्या पत्रिकेमध्ये वेगवेगळ्या कुयोग असतात, जन्म नक्षत्राची शांती असतं. तर तिथे गोमुख प्रसव शांती सांगितली जाते, की गायीच्या मुखातून जन्म झाला बाळाचा अशी धारणा केली जाते.
म्हणजे जे काही तुमचे चुकीचे योग जे तुम्हाला दारिद्र्य देत असतील ते शुभ योग व्हावे म्हणून सगळ्यात अगोदर गाईचं पूजन सांगितलेलं आहे. त्या दिवशी तोच योग असतो. आता पंचांगाचा अध्ययन केल्यानुसार तो थोडासा संवत्सरी किंवा अधिग्रहांची दृष्टी वगैरे बघून त्याचं शुभ फलच आपल्याला भेटतं. वसुबारसचा संबंध स्थिर लक्ष्मीशी कसा जोडलेला आहे? जवळचा खूप संबंध आहे का? कारण की लक्ष्मीला चंचला सांगितलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही त्या गाईचं पूजन करता किंवा ज्यावेळी तिच्यापासून पंचगव्य मी तुम्हाला म्हटलं ना विभूती योग तसं लक्ष्मीच्या विभूती योगामध्ये सांगितलं आहे की पंचगव्य असेल, गायीपासून मिळालेलं दूध असेल, आदी ज्या काही वस्तू आहे, यांचं सुद्धा पूजन लक्ष्मी रूपात करण्याचं तुम्हाला सांगितलेलं आहे. जर कधी तुम्ही ज्या ठिकाणी गायीचं पाऊल पडलेलं आहे, शास्त्र महाभारतामध्ये उल्लेख असा सापडतो, की ज्या ठिकाणी गायीचं खूर आहे, त्या खुरावरती पाय देऊनच लक्ष्मी ही पुढे येते. म्हणून तुम्ही पाहिलं असेल, की ते गोपद्म काढलं जातं आणि नंतरच लक्ष्मीचं पद्म काढलं जातं. जिथे गाय आहे तिथे लक्ष्मी ही स्थिरच आहे. म्हणून ते एकमेकाचं समीकरण समजून घेण्यासाठी आपल्या शास्त्राने तशी रचना केली. दुसरा दिवस हा आपण धनत्रयोदशी म्हणून खरं तर साजरा करतो. धनत्रयोदशी म्हणजे यमराज आणि धन्वंतरी असं आपण ऐकलं जातं. तर या दिवशी यमराजांची सुद्धा पूजा केली जाते. तर हे काय कारण आहे? धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरीचं प्राकट्यकरण झालं. बघा सगळ्यात अगोदर तुमच्या विचारांवरती तुमच्या शारीरिक अशुद्धीचा विचार तुमचा वसुबारसचा झाला. संध्याकाळपासनं प्रदोष काळापासून तुमची दिवाळीचा पर्व सुरू होतं. पण हे सुरू झाल्यानंतर मन बुद्धी या सगळ्या टप्प्यानंतर पहिला टप्पा येतो तो म्हणजे तुमचं शरीर आणि आपलं शास्त्र म्हणतं की आरोग्यम धन संपदा. म्हणून अगोदर तुम्हाला लक्ष्मीला प्राप्त करायचं असेल तर आरोग्य तुमच्यामध्ये पाहिजे, शारीरिक आरोग्य तुम्हाला पाहिजे. म्हणून धनत्रयोदशीची पूजा त्या दिवशी सांगितलेली आहे. धनतेरस मुख्य ही पूजा धन्वंतरीची आहे, की ज्या काही आयुर्वेदिक ज्या वस्तू आहे, आयुर्वेदाचे ते प्रणेता आहेत, त्यांची साधना त्या दिवशी सांगितलेली, जेणेकरून तुमच्या मध्ये असलेली रोगरूपी अलक्ष्मीचं निराकरण होऊन तुम्ही सुदृढ व्हावं यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी पूजन सांगितलं जातं. वरतून रात्रीला 8:30-9च्या दरम्यान संध्याकाळी किंवा रात्रीच्या दरम्यान यमदीपदान केलं जातं. हे याच्यासाठी आहे की तुमच्या कुळामध्ये यम ही अशी देवता आहे की ती काळाची देवता आहे. काळावरती तिचा महिमा आहे. दक्षिण दिशेकडे तोंड करून कणकेचा दिवा लावला जातो. दीपदानाचं महत्व सांगितलं की आमच्या घरामध्ये अकाल मृत्यू होऊन देऊ नका. पूर्वी काही घडलं असेल त्यांच्या पण आत्म्याला शांती प्रदान करा. आणि म्हणूनच त्या दिवशी यमाचं पूजन त्यावेळेला केलं जातं. म्हणजे मला असं वाटतं की एक प्रकारचं हा जेवढ्याही नकारात्मकता आपल्या आयुष्यामध्ये आहे, जिथून तुम्ही या सगळ्या गोष्टी एक भीती ना भय आहे. जोपर्यंत तुम्ही भयातून बाहेर पडत नाही, यमावरती किंवा त्या काळावरती तुमचं प्रभुत्व तुम्ही दाखवत नाही, तोपर्यंत तुम्ही जीवनाचा आनंद कसा उपभोगणार? किंवा किंबहुना मला असंही वाटतं की ज्यांच्याकडे पैसा असेल की पैसा जरी आला तरी तुम्हाला यमाचं भय असावं की ते पण घडणार आहे याच्यासाठी ती संरचना तशी केलेली असावी. म्हणून त्या दिवशी आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आम्ही सांगतो की धनत्रयोदशीच्या दिवशी सर्वांनी नक्की दीपदान केलं पाहिजे. अगदी कणकेचा दिवा करून त्यामध्ये तेल वगैरे टाकून वा टाकून त्यामध्ये एखादी आपल्या गुळाचा खडा आणि एखादी कॉईन टाकून समर्पण भावाने त्या दक्षिण दिशेला तोंड करून विनंती करून प्रार्थना करावी यमराजाला की आमच्या मागचा जो काही अकाल मृत्यू आहे, दुर्घटना आहे, त्याचा तुम्ही नाश. धनत्रयोदशी वस्तू खरेदी करा किंवा लोखंड, तेल यांसारख्या वस्तू घेऊ नये असं मानलं जातं. तर यामागे काय शास्त्र आहे किंवा लोकांनी कोणत्या गोष्टी खरेदी केल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? छान प्रश्न. धनत्रयोदशीचा आता ही जी थोडीशी घटना थोडीशी वेगळी आहे. शास्त्राचा जेव्हा तुम्ही अध्ययन करता, तर शास्त्रामध्ये धन्वंतरीची पूजा सांगितलेली आहे. त्या दिवशी ज्या काही वनस्पती आदीचं पूजन सांगितलेलं आहे, आपल्या आरोग्याच्या देवतेचं पूजन सांगितलेलं आहे. पण त्या ठिकाणी लोकांनी त्या धनाशी संबंध त्याचा जोडला. पण तसं त्याचा अर्थ नाही आहे. परंतु काही ठिकाणी असा पण संदर्भ भेटतो की प्रथम तो जो दिवस आहे त्रयोदशी तिथी ही शुभ मानली जाते. जितकं
महत्व त्याला आपल्या भाषेमध्ये काय म्हणतात, की छोटी दिवाळी. धनतेरसला शब्द आहे छोटी दिवाळी, की ही एक प्रकारची आर्थिक सुबत्तेचं चांगलं लक्षण मानण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी, विशिष्ट गोष्टी खरेदी कराव्या. आणि लोखंड, तेल आदी धनोत्रयोदशीच्या दिवशी अशी मान्यता आहे, की ते शनीचं कारकत्व आहे. शनी म्हणजे दारिद्र्य आहे. शनी म्हणजे थोड्या नकारात्मक गोष्टी लोकं समजतात, पण तसा त्याचा अर्थ नाहीये. म्हणून लोकं त्या विषयी तशी धारणा आहे, की लोखंड वगैरे खरेदी करू नये. पण अ, असंही आहे शास्त्रामध्ये, जर कधी तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी सेंधव मीठ असतं आपलं, सेंधव मीठ असतं. सेंधव मीठ तुम्ही खरेदी करावं आणि सौभाग्यद्रव्य म्हणजे हळद असेल, कुंकुम असेल, हे तुम्ही खरेदी जर कधी केलं, तर तुमची वृद्धी होते. ती वृद्धी तुमची तशी होत जाते. म्हणून त्या दिवशी त्या गोष्टी आवर्जून खरेदी केल्या गेल्या पाहिजे आणि धन्वंतरीचं विशेष पूजन त्या दिवशी केलं पाहिजे. याच दिवशी अशी कोणती धनसाधना केली जाते, जी लोकांना खरं तर माहीत नाहीये? म्हणजेच कुबेर साधना किंवा श्री सुक्त अशा कोणत्या गोष्टी आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? धनत्रयोदशीच्या दिवशी जर कधी तुम्ही तंत्रशास्त्राचं अध्ययन केलं, तर वेगवेगळ्या देवी देवतांचा संदर्भ आपल्याला सापडतो. यक्ष आहे, गंधर्व आहे, किन्नर आहे, महाविद्या, शाकिनी, दाकिनी आदीचा संदर्भ तुम्हाला डामरतंत्र आदी अ, याच्यामध्ये हुतेशुमा डामरतंत्र आदीमध्ये सगळ्यामध्ये तुम्हाला ते सापडतं. पण त्यामध्ये एक सुद्धा आपल्याला आहे, की गंधर्व तंत्र म्हणून जेव्हा मी वाचलं, त्याच्यामध्ये सुद्धा उल्लेख आहे, की कुबेराचं विशेष पूजन सांगितलेलं आहे. तर जो व्यक्ती धनत्रयोदशीच्या दिवशी 51, 21 तुपाचे दिवे शिवमंदिरामध्ये जो दान करतो किंवा लावतो, त्याच्याकडे त्या जी कुबेराची जी संपत्ती आहे किंवा कुबेर जी दैवता आहे, त्या देवतेची तुम्हाला कृपा प्राप्त होते. म्हणून ज्या लोकांना असं विशिष्ट काही अनुष्ठान करण्याची इच्छा असेल, कारण की कुबेर ही यक्ष आहे. अजून तुम्हाला मी एक विषय सांगतो, की आजच्या 10 वर्षापूर्वी तुम्हाला कुठे कुबेराची मूर्ती दिसणार नाही. अगदी तुम्ही कैलास लेणीमध्ये गेलात, तिथे फक्त मात्र तुम्हाला अशा काही जुन्या मंदिरात तुम्हाला कुबेर आधी दिसतो. बाकी इतरत्र तुम्हाला कुठेही कुबेर दिसत नाही. पण नंतर हे काय कालांतराने हे सगळं प्रोपगंडा हा सगळा वाढला, कुबेराची मूर्ती वगैरे ठेवण्याचं. तसं शास्त्र नाही. यक्षाची पूजा शक्यतो होत नाही. कुबेराचं पूजन केव्हाही शिवलिंगामध्येच सांगितलेलं आहे. कीर्तिमुख, सर्प, षण्मुख आदी देवतांसोबत कुबेराचं सुद्धा पूजन शिवलिंगावरती होतं. आणि ते यक्षाधिपती असल्या कारणाने धनत्रयोदशीच्या दिवशी जो व्यक्ती 21, 51 तुपाचे दिवे, बेलाच्या झाडाखाली एखादी तुपाचा दिवा किंवा शिवमंदिरामध्ये दिवा जो प्रज्वलित करतो, त्याच्याकडून नकळतपणे यक्षाधिपती कुबेरांची साधना फलीभूत होते आणि त्याच्या आयुष्यातलं जे दारिद्र्य आहे ते दूर होतं. तर नरकासुराचा वध यामागे लपलेला मानवी मनाचा आणि अहंकाराचा वध नक्की काय आहे? किंवा फक्त हे दैवी युद्ध होतं का मग? नरकासुराच्या ज्या काही कथा आहेत, याच्या सुद्धा 2 कथा आहेत. पहिली जी कथा तुम्हाला माहिती असतं, की भागवतामध्ये सांगितलेलं आहे किंवा अन्य आपल्या कृष्ण कथांशी जोडलं जातं, की नरकासुराने महिलांना सगळ्या कैदी केलं होतं, बंदी केलं होतं आणि त्यामुळे मग श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्या नरकासुराचा वध केला. ती पण एक कथा आहे. योगिनी हृदय नावाचा एक तंत्रोक्त ग्रंथ आहे. त्यामध्ये सुद्धा नरकासुराचा उल्लेख आहे. तो कामाख्या जे माता कामाख्या परमेश्वरीचा जो काही भाग आहे, त्या ठिकाणीच नरकासुराचं राज्य होतं आणि तिथे भगवती माँ कामाख्याने नरकासुराचा वध केला, अशी पण कथा आहे. म्हणजे 2 कथा आहे. पण ह्या ज्या काही कथा मला असं वाटतं, की हे माणसाच्या मनामध्ये की असलेला अहंकाराचा मळ हाच म्हणजे नरकासुर आहे. जे सौंदर्य किंवा जे रूप तुम्ही बघा ना, एक टप्पा असतो माणसाच्या जीवनामध्ये, ज्यावेळी माणसाच्या आयुष्यामध्ये दारिद्र्य असतं, त्या दारिद्र्याच्या वेळेमध्ये तो माता जय मा महालक्ष्मी त्याची लक्ष्मी म्हणून तिची आरती करतो, पूजा करतो, आई म्हणून तिची पूजा करतो आणि एकदा का ती लक्ष्मी आली की त्याला अहंकार वाढतो. तो त्या पैशाचा मदमस्त हत्तीसारखा तो कसा बेफाम होतो, उत्मात करतो. म्हणजे शेवटी लक्ष्मी आली पण अहंकार सुद्धा आला. म्हणून अहंकाराचा वध करण्यासाठी ही कथा तिथे सांगितली. जिवंत तोच नरक आहे. आणखी तुम्हाला सांगावसं वाटतं, की नरकासुरा म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी पितरांसाठी तर्पण सांगितलेलं आहे. नरकासुराच्या नरक चतुर्दशीच्या दिवशी शास्त्र आहे, की सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे. स्नान आधी तुमचं ते सगळं करायचं आहे. शुचिर्भूत तुम्हाला व्हायचं आहे. गावात आपण दर्शनासाठी जातो. म्हणजे तुमच्यावरती असलेलं सगळे जे काही कलीचा महल किंवा अन्य काही जे काही महल असतील ते
दूर होतात अशी धारणा आहे. आणि त्याच दिवशी सर्व पितरांचं स्मरण सांगितलेलं आहे. यमाचे 32 नावाने तर्पण त्या दिवशी सांगितलं जातं. औदुंबर, चित्रगुप्त आदीचं तर्पण केलं जातं, की माझ्या कुळामध्ये नरकामध्ये जर कधी कोणी नरक यातना भोगत असेल, माझ्या माझ्या कुळामधून तर मी त्या यमाला, त्या संपूर्ण चित्रगुप्ताला मी तर्पण देतो, की माझ्या पितरांना या नरकातून तू बाहेर काढ. म्हणजे किती विचार. एक अगोदर गाईचं पूजन केलं, नंतर धन्वंतरी रूपात तुम्ही या काळामध्ये पूजन केलं आणि परत सकाळी तुम्ही स्वतःचा अहंकाराचा जे काही एक स्वरूप ते समजून नरकासुराचा वध होऊन सकाळी तुम्ही तुमच्या पितरांचं सुद्धा स्मरण केलं. म्हणजे ही एवढी दिव्यता होती आपल्या शास्त्रामध्ये. याच दिवशी काही ठिकाणी भूत-प्रेत दोष किंवा अ, बंधनमुक्ती करण्याचे योग असतात असं म्हटलं जातं. तर हे कितपत खरं आहे? 2 दिवाळी आहे. पहिली जी दिवाळी आहे, ही सर्वांमध्ये आपण जी अमावास्येला साजरी करतो. पण तंत्रशास्त्रामध्ये किंवा जे तंत्र उपासक आहे, त्या ठिकाणी जो नरक चतुर्दशीचा दिवस असतो त्याला काली चौदस म्हणतात. काली चतुर्दशी. ह्याच दिवशी भगवती महाकालीची उपासना ही केली जाते. हा जो काळ आहे ना चतुर्दशीचा तुम्ही पाहिलं ना, की जर कधी तुम्ही ज्योतिषदृष्ट्या बघितलं तर नरक चतुर्दशीची रात्र म्हणजे अमावास्या आणि चतुर्दशी हा 2 तिथीचा संयोग आहे. अगदी काळोख आहे तो संपूर्ण. आणि ह्या काळामध्ये त्याच रात्री मंत्राला सिद्धी प्राप्त होते. वर्षातून एक दिवस असा असतो की त्यामध्ये त्या दिवशी सगळ्या प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा ह्या ऍक्टिव्ह झालेल्या असतात. का? कारण की संयोग आहेत ना, चतुर्दशी आणि अमावस्या. म्हणून त्या दिवशी असं म्हणतात की तांत्रिक लोकांची दिवाळी म्हणजे नरक चतुर्दशी अशी धारणा आहे. पण या धारणेचं कारण असं आहे की त्या दिवशी भगवती महाकालीची उपासना केली जाते, की जेवढ्याही या भूतप्रेताच्या ज्या काही कोणी कोणी टोणे टोटके करत असेल त्याच्यातून तुमचं संरक्षण व्हावं. आणि तो खूप पुण्यपावन दिवस आहे. वर्षातून 2 दिवस भगवती महाकालीची आराधना त्याचं विशेष फल सांगितलेलं आहे. पहिलं आहे जन्माष्टमी, कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तिथे पण काळोख आला. आणि दुसरी आहे नरक चतुर्दशीची रात्र, त्याला काली चौदस म्हणतात. म्हणून त्या दिवशी ही सगळी धारणा आहे. लक्ष्मी पूजनाचा योग्य काळ कोणता आहे? किंवा अमावस्याची रात्र असूनही लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त का निवडला जातोय? मी तुम्हाला अगोदर सांगितलं की त्याला शास्त्रीय संदर्भ आहे की त्या दिवशी लक्ष्मीचा प्रादुर्भाव झाला. आणि मला असं वाटतं की हा एक आपल्या ऋषीमुनींनी दिलेला संदेश आहे की अमावस्याच्या काळोखामध्ये सुद्धा तुम्ही दीप प्रज्वलन करा, जेणेकरून तुमच्या आयुष्याला लागलेलं जे काही ग्रहण आहे, अंधार आहे, त्यात सुद्धा ते एक सकारात्मकतेची जो आशेचा जो दिवा आहे, जी पणती आहे ती तेवत राहिली पाहिजे, की तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं होईल. हे प्रतिकात्मक ते पूजन आहे. आणि दिवाळीचं जे काही मुहूर्त आहे, आज बरेच आता मध्यंतरी आता वाद सुरू होतीलच. 21 ला दिवाळी साजरी करायची का 22 ला दिवाळी साजरी करायची, असा हा सगळा शास्त्रीय तो संदर्भ आहे. पण लक्ष्मीपूजन ही केव्हाही प्रदोष काळामध्ये सांगितलेली आहे. म्हणजे सूर्यास्त नंतरचा 1 तास, सूर्यास्ताच्या अगोदरचा 1 तास. हा साधारण गोरज मुहूर्तावरती लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. हे त्याला शास्त्रीय आधार प्रदोष काळामध्ये महालक्ष्मीचं पूजन होतं. परंतु ज्योतिषशास्त्र सांगतं की केव्हा पण स्थिर लग्नामध्ये एक जो काही काळ असतो 2 तासाचा साधारणतः तो काळ असतो. तर ऋषभ लग्नामध्ये केव्हाही लक्ष्मीचं पूजन करणं चांगलं असतं. ऋषभ म्हणजे स्थिर राशी आहे. वृषभ राशी स्थिर राशी आणि तो साधारण काळ 7:30 ते 8:30 ह्या वेळेला सध्याला येतो आहे. त्यामुळे त्यावेळेला तुम्ही अगदी चांगल्या मनाने तुम्ही लक्ष्मीचं पूजन करावं. लक्ष्मीला शांतता प्रिय आहे. त्यामुळे जितकं होईल तेवढं आपलं जे काही इलेक्ट्रॉनिक्स, गॅजेट काय जे चालले आहे ते थोडेसे बंद करून आनंदाने तुम्ही तो उत्सव साजरा करावा. थोडंसं शांत होऊन देवाचं स्मरण करावं. लक्ष्मी द्वादश नाम स्तोत्र असेल, व्यंकटेश स्तोत्र असेल त्याचा पाठ करावा. आणि मग नंतर जे आपलं काही उत्साह आहे आधी ते सगळं तुम्ही तो उत्सव साजरा करू शकता. लक्ष्मीपूजना दिवशी लक्ष्मी घरात तर येते, पण ती स्थिर राहत नाही असं लोकांचं म्हणणं असतं. तर त्यासाठी आपण काय करू शकतो? आज यक्षाधिपती कुबेर महाराज सोडले आणि बिल गेट्स आदी मोठे लोक सोडले, तर बाकी सगळेच जणांना पैशाची गरज आहे.
लक्ष्मी ही चंचला रूपात आहे. ती ती एका ठिकाणी नाही थांबू शकत. त्याला कारण पण सांगितलं, की ती जी समुद्रातूनच तिचा जन्म झालेला आहे. वाहत्या पाण्यामुळेच ती तिचा जन्म झाला. ती एका ठिकाणी स्थिर होई तर कशी होणार? तिला आर्द्रा सुद्धा सांगितलं जातं. ती तुमच्या विचारातूनच सिद्ध होते. तुमची नीतिमत्ता आणि एका ठिकाणी जर कधी लक्ष्मी स्थिर झाली, ती आपल्याला सांभाळता सुद्धा येत नाही. म्हणून त्यासाठी लक्ष्मीला ते वरदान प्राप्त आहे, की ती एका ठिकाणी कधीही स्थिर होत नाही. तिला स्थिर करावं लागतं. कोणासोबत ती स्थिर होते? तर भगवान श्री हरी विष्णूसोबत. म्हणून तर काय आहे? लक्ष्मी नारायण. नारायण काय आहे? विष्णू काय आहे? तुमची विवेक बुद्धी आहे. तर तुमचा कॉन्शियसनेस तेवढा तुमचा स्ट्रॉंग पाहिजे. तेव्हा ती लक्ष्मी स्थिर होईल. आणि इथे अलक्ष्मीचा किंवा आसुरी लक्ष्मीचा विषय नाही चालू आहे, की कोणाचा मर्डर करून किंवा चुकीचे मार्ग करून पैसा गोळा करणं. ते शास्त्राला अभिप्रेत नाहीये. ते सुरुवातीला फळ तुम्हाला देतं, पण नंतर मात्र नुकसान करतं. म्हणून त्या गोष्टीचा संबंध तसा लावला जातो. आपण त्याला स्थिर पण करता येतं. काही घरांमध्ये कालीची दिवाळी साजरी केली जाते. तर हे योग्य आहे का? आणि काली आणि लक्ष्मी यांचा काय संबंध आहे? मी म्हटलं की नरक चतुर्दशीच्या दिवशी तिला काली दिवाळी म्हणतात. काली म्हणजे कालाष्टमी किंवा आपली नरक चतुर्दशी आदी विशेष मुहूर्तावरती भगवती महाकालीची उपासना होते. लक्ष्मी म्हणजे काय? लक्ष्मी एक प्रकारचा प्रकाश आहे. ज्योती रूपात तिची पूजा केली जाते. जातवे दोम आवह अग्नी रूपाची ती जगदंबिका माता महालक्ष्मी आहे. स्वरूप तिचं तसं पण सांगितलेलं आहे. जोपर्यंत तुमच्या जीवनातला तो अंधकार दूर होणार नाही तोपर्यंत तुम्हाला प्रकाश कसा काय येईल? पण अंधकार दूर कोण करणार आहे? तर ती काली करणार आहे. जर कधी तुम्ही उत्तर भारतामध्ये गेला तर उत्तर भारतामध्ये एक पद्धत आहे की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काळी शाईची पण पूजा करतात. त्याला दवन पूजा म्हणतात. की जे काही काळी शाई आहे हिला कालीचं रूप मानून पूजा केली जाते. जोपर्यंत तुमच्या विचाराची बुद्धीमध्ये नकारात्मकता जीवनातली नकारात्मकता दूर होणार नाही तोपर्यंत तो प्रकाश तुमच्या आयुष्यामध्ये येणार नाही. त्याच्यासाठी ती पद्धत सांगितली जाते. वरतून काही लोकांच्या घरामध्ये ह्या प्रथा पूर्वीपासून आहे. त्या दिवशी कालीची विशेष पूजा केली जाते. जर तुम्ही बंगाल साईडला गेला तर त्या दिवशी खूप मोठा उत्सव असतो. काली पूजा म्हणून खूप मोठी पूजा असते त्या दिवशी. तर हा तसा प्रथेचा तो परंपरा आहे. एकदाच का नकारात्मकता ती गेली तेव्हाच ती शुद्धता तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे. म्हणून तो संदर्भ तसा सांगितला जातो. लक्ष्मी पूजना दिवशी किंवा साधारण दिवाळीतच लोकांनी मांजर घरात येणे किंवा मांजर दिसणे हे शुभ मानलं जातं. तर या मागे नेमकं काय कारण आहे? धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा अशी धारणा आहे की पाल दिसली तर शुभ मानलं जातं. दिवाळीच्या दिवशी सकाळी किंवा धनतेरसच्या दिवशी नीलकंठ नावाचा पक्षी दिसला तर तो शुभ मानला जातो. मांजर बघा हे हे जे तत्व आहे हे त्या दिवशी तुम्ही याच्यासाठी सांगितलं जातं की मांजर चंचल आहे. ठीक आहे, ती एका ठिकाणी स्थिर होत नाही. मग ही धारणा आहे की त्या दिवशी ते शुभ मानलं जातं. पण तसं असं शास्त्रात असं काही वर्णन नाहीये. ठीक आहे, जनश्रुती आहे, एक मान्यता आहे. त्याचा तसा काही संबंध आढळत नाही. उलट जे काही स्मृती आदी ग्रंथामध्ये तर थोडंसं मांजरीच्या केसाविषयी, कुत्र्याच्या केसाविषयी थोडंसं स्पष्ट सांगितलेलं आहे की ते अशुभ मानलं जातं. पण एक दिवस जे अशुभ आहे, एक दिवस त्याला सुद्धा वंदन करावं. कोणाचा कुठे फरक होईल की आपल्याला सांगता येत नाही. म्हणून तर सर्पपूजा, पोळ्याला बैलाची पूजा म्हणजे त्यांना पण एक स्थान दिले पितृपक्षामध्ये. कावळ्याची पूजा की ज्याच्याकडे कोणी लक्ष देऊ शकत नाही त्याच्याकडे जरी तुम्ही दृष्टिकोन तुमचा चांगला असा. तर यावर्षी आपल्या प्रेक्षकांनी लक्ष्मीपूजन हे कसं केलं पाहिजे? किंवा कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत? याबद्दल काय सांगाल? सगळ्यात अगोदर मी सांगेल की तुम्ही तुम्ही प्रदोष काळाच्या आत तुम्ही आपलं घराची स्वच्छताही पूर्ण करावी. केव्हाही आपल्याकडे काय होतं की संध्याकाळच्या वेळेला पट लक्ष्मीपूजन करायचं तर आवराआवर सगळी सुरू होते. तसं न करता साधारणतः 2:30-3च्या दरम्यान, दुपारी 3:30-4च्या दरम्यान तुम्ही तुमची स्वच्छता, साफसफाई घरची पूर्ण व्यवस्थित करावी. त्या गोष्टीकडे खूप कटाक्षाने तुम्ही लक्ष द्यावं. आणि कुठूनही पंचगव्य जर कधी तुम्हाला मिळालं, गायीपासून मिळणाऱ्या 5 वस्तू, जसं गाईचं शेण झालं, गोमूत्र झालं, दूध झालं, दही झालं, तूप झालं. हे जे काही पंचगव्य आहे, पंचामृत वेगळं आणि पंचगव्य वेगळं. तर गायीपासून मिळणाऱ्या 5 वस्तू एकत्र आणून त्याचा थोडासा अर्क काढून पाण्यामध्ये टाकून ते घर त्याच्याने स्वच्छ करावं. ते नाही मिळालं तर गोमूत्र पाण्यामध्ये टाकून त्याच्याने घर तुम्ही शुद्धीकरण करावं. त्याच्याने चांगलं होणार आहे. आणि ह्या काळामध्ये शक्यतोवर हरिचिंतन, परमेश्वराचं चिंतन,
तुम्हाला महालक्ष्मी अष्टकाची साधना आवश्यक करावी. लोकांना वाटतं मोठमोठ्या महालक्ष्मीच्या मूर्ती ठेवल्या की लक्ष्मी येईल किंवा मोठमोठा पैसा ह्या गोष्टी ठेवल्या तर होईल. वरतून बरेच लोक स्टेटस ठेवतात, दागिन्यांचे खूप ठेवतात, फोटो काढतात. तर मला असं वाटतं की ती तुमच्या घरातली कुलवधू आहे, लक्ष्मी आहे. नवीन जेव्हा नवरी येते तिला आपण काय म्हणतो? लक्ष्मी आली घरात है. नवीन नवरीला लगेच कोणाला पाहायला दाखवतो का आपण? एक विशिष्ट पूर्वीचं होतं ना, की मुँह दिखाई. असं एक विशिष्ट तिला आदर सन्मान दिलाय आपल्या गृहलक्ष्मीला सुद्धा. मग ती ज्या दिवशी घरात येते, लोक ते सगळं दागिने, सोनं पूजेमध्ये ठेवतात, त्याचे फोटो शेअर करतात. तर हे सगळं टाळलं पाहिजे. आणि पोलिसही सांगतात, की आजकाल एवढे सगळे क्राईम चालले आहेत, तर तुम्ही ह्या गोष्टी जपून करा. शक्यतोवर जे काही पूजन असतं, पूजनामध्ये काही गोष्टी प्रामुख्याने तुमच्या घरामध्ये असल्या पाहिजे. दिवाळीच्या दिवशी किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीचा करंडा नक्की विकत घेतला पाहिजे. तिच्यामध्ये शुद्ध कुंकू घालून ते पूजेला तुम्ही त्या दिवशी त्याला लक्ष्मी मानून तुम्ही ते केलं पाहिजे. सौभाग्य वाढवण्यासाठी तिचं स्वरूप मानलं जातं. त्या वस्तू तुम्ही ठेवल्या पाहिजे. आणि ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार त्या ठिकाणी गाईच्या शेणाचा लेप किंवा गोमूत्र थोडंसं त्यामध्ये टाकून किंवा मला असं वाटतं केव्हाही शेण उत्तमच आहे. गावरान गाईचं शेण आणून त्यावरतीच तुम्ही थोडीशी पूजा मांडावी. त्याच्यावरती तुम्ही तुमचं जे काही प्रतिमा असेल, काही असेल त्याचं पूजन तुम्ही करावं आणि महालक्ष्मी अष्टक वाचावं, व्यंकटेश द्वादश नाम स्तोत्र वाचावं. त्यातून तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती ही चांगली होईल. तर मंडळी, दिवाळी स्पेशल पॉडकास्टच्या आजच्या भागात आज आपण इथेच थांबूयात आणि काही राहिलेल्या गोष्टी तसंच श्रीयंक किंवा व्यावसायिकांसाठी ही दिवाळी काय ठरणार आहे, कशी साजरी केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण ऐकणार आहोत याच एपिसोडच्या दुसऱ्या भागात. चला तर मग भेटूया दिवाळी स्पेशल पॉडकास्टच्या दुसऱ्या भागात.